नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, चक्क अर्णव आणि ईश्वरी आज आपल्यासाठी स्पेशल डान्स करणार आहेत। तो कसा तर चला पाहूया। मित्रांनो, कोजागिरीची पौर्णिमेची रात्र आहे। सगळेजण अगदी उत्साहात आनंदात आहे आणि सगळेजण जल्लोष साजरा करत आहेत। कोजागिरीची पौर्णिमा म्हटल्यावर आपल्या चंद्राला खूप महत्त्व असतं। चंद्राची रात्र म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेची रात्र। चंद्राला पाहून म्हणजे चंद्राला दुधात पाहून दूध पिणं म्हणजे मसाला दूध पिणं हे सगळीकडे चालतं। तर आता आपले मुख्य चंद्र म्हणजे आपली ईश्वरी आणि अर्णव हे सुद्धा चंद्र पाहत आहेत। पण अर्णवचा चंद्र तर वेगळाच आहे, ते तुम्हालाही कळलं असेल। आणि अर्णव तसं ईश्वरीला बोलूनही दाखवतो की माझा चंद्र मला दिसलाय कधीच। तर ईश्वरी बोलते, सर हा होय काय बोलताय? तर बापरे, आता अर्णव उलटूनही पडतो की बोलतो मला चंद्र दिसलाय म्हणजे खरा चंद्रवरती आहे पण त्याची प्रतिमा खाली दिसली। तर ईश्वरी बोलते अच्छा। मग अर्णव तिला बोलतो म्हणजे बघा ना, नवऱ्याला बायकोला चिडवायची भारी भारीच हाऊस नाही का हो? तर नवरा बोलतो की म्हणजे तुला काय वाटलं मी तुला बोललो? ईश्वरी बोलती नाही हो सर, नाही तसं काही नाही वाटलं। तर मित्रांनो, पुण्याचा चंद्र बघण्याचा कार्यक्रम अगदी सुंदरच चालू आहे बरं का। अगदी निळेभोर आकाश, त्या आकाशात मस्त पांढरा शुभ्र चंद्र। आणि खरंच मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेचं चंद्र पाहण्याचं ज्याचं नशीब ते खरंच थोरच नाही का। म्हणजे खरंच खूप मजा येते चंद्राला पाहून, मस्त आकाशात चंद्राला पाहून मस्त मसाला दूध पिणं। वा, हे ज्याच्या नशिबी असतं ना, वा तो ग्रेटच असतो। आणि हे नशिबी आहे आपल्या अर्णव आणि ईश्वरीच्या। तर आता सगळेजण आनंदात दूध पित आहे। पण मित्रांनो, दुधात काय मिसळले तुम्हाला माहिती आहे का? आता मित्रांनो, आजीने ईश्वरीला रात्रभर जागण्याचं जे काही व्रत दिलंय ते ईश्वरी पूर्ण करणार नाही याची काळजी मात्र आपल्या वल्लरीने आणि लावणीने पुरेपूर घेतलेली आहे। वल्लरीने त्यात न झोपण्याचं औषध मिक्स करून ईश्वरीला तो ग्लास दिलेला आहे, सोपवलेला आहे। पण आता ईश्वरीच्या डोक्यात टिमटिम लाईट करत आहे, बापरे मी एवढं सुंदर दूध बनवलं पण हा मला कडूसर का लागतंय? कारण बाकीचे सगळे वाह वाह एक नंबर झकास काय दूध झालं ईश्वरी असं बोलत आहेत आणि इकडे मला का कडू लागतंय? जाऊ दे मग। पण आता सगळं काही अगदी व्यवस्थित मस्त आनंदात चाललेलं आहे। सगळेजण खूप आनंदी आहेत, सगळे जल्लोष साजरा करत आहेत कोजागिरी पौर्णिमेचा। आता इकडे आपल्या ईश्वरीला अर्णव तिला बोलत आहे की तुला झेपेल ना, तुला जमेल ना, मी जाऊ ना झोपायला? तर आता ईश्वरी मात्र बिचारी काळजीत पडली, बापरे अर्णव सर सुद्धा झोपायला चालेल, आता मी काय करू? मला कोण जागवणार रात्रभर? कारण सगळे तर निघून गेले। मात्र आता आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की आता ईश्वरीला तिला झोप येणार आहे, कारण ती आता ते दूध पिली ना, त्यामुळे तिला झोप येणार आहे। मात्र आपला अर्णव आता तिच्यासोबत डान्स करणार आहे। आली माझ्या गमन आली माझ्या गाली हे काही जे सॉन्ग आहे त्या गाण्यावर इतका सुंदर मस्त डान्स करणार आहे। वा मित्रांनो, म्हणजे म्हणतात ना की नवरा बरोबर असल्याशिवाय बायको काहीच करू शकत नाही। कारण म्हणजे करू शकते पण तिला नवऱ्याची साथ लागते। तसंच आता हे व्रत व ईश्वरीला पूर्ण तर करायचंय, पण आपला अर्णव तिच्यासाठी मदत करत आहे, डान्स करत आहे तिच्यासोबत। ज्या मुलाला कधी डान्स सुद्धा येत नाही तो मुलगा आज तिच्या आपल्या ईश्वरीचं व्रत पूर्ण करण्यासाठी, बायकोचं व्रत पूर्ण करण्यासाठी त्याच्याबरोबर नाचत आहे, डान्स करत आहे आणि तिला जाग ठेवण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। पण इकडे ती लावण्य जशी काळी आडवी मांजर येते ना, तशी ती तिला सारखी आडवी येते आणि बोलते की मीच हे व्रत जिंकणार, मलाच लक्ष्मीचा भेटणार आशीर्वाद। ईश्वरी बोलते की माझ्या सासूंनी ही प्रथा चालू केली त्यामुळे तो आशीर्वाद मलाच भेटणार। मित्रांनो, आपली ईश्वरी काही कमी नाही बरं का, तिलाही समजतंय की समोरच्याला कसं उत्तर द्यायचं आणि कसं गार करायचं। तर मित्रांनो, आता हे सगळं तर झालेलं आहे, ईश्वरी रात्रभर जागलेली आहे। पण आता आजी तिच्यावर विश्वास ठेवणार का आणि तिला आपलंसं करणार का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।